हे बघा, दिसतंय काय? कोण आहे? बाबूराव आहे आतमध्ये, बाबूराव. चिकन कसला केलं बघा एकदम. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता संध्याकाळ होत आलेली आहे, म्हणजे दुपार झालेलीच आहे. ऑलरेडी संध्याकाळ होणार नाही. आज संध्याकाळी आहे आमच्या मित्रांची पार्टी, म्हणजे आमची पार्टी आहे. तर पार्टी काय करायची ठरवली, रत्नागिरीतून मित्र येणार आहे आपले. सूरज आहे, प्रांजण आहे, एक दुसरा सूरज आहे, दोन सूरज आहेत. परत इथून आदेश आणि मी जाणार आहोत. तर वरती त्याच्या घरी पार्टी आहे राईमध्ये वरती. तर आत्ता पार्टीसाठी बेत काय आहे, तर पोपटी, चिकन पोपटी करायची आहे. तर रायगड साईडला हा मेनू फार पॉप्युलर आहे, म्हणजे तिकडे खूप वेळा केली जाते चिकन पोपटी, तिकडे फेमस आहे. तर गेल्या वर्षीसुद्धा आम्ही केलेली होती चिकन पोपटी, यावर्षीसुद्धा चिकन पोपटी करण्याचा प्लॅन आहे आमचा. आम्ही चिकन पोपटी करणार आहोत. तर कशा पद्धतीने असते, काय असते, मजा मस्ती असते, हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आत्ता निघालेला आहे भांबुर्ड्याचा पाळा. ते म्हणतात त्या पोपटीत टाकायला लागतो भांबुर्ड्याचा पाळा, म्हणून तो आम्ही शोधायला निघालेला आहे. खाली मळ्यात असतो तो, म्हणजे कांडाळ्यात वगैरे असा असतो. आमच्याकडे जेवढं जास्त प्रमाणात नसतो, तरी पण आता आता शोधून शोधून आणायला लागेल. आता काय पोपटी करायची, खायची आहे म्हटल्यावर आणायला हवा आहे. सांगितली नाही त्यांनी. तर रत्नागिरीतनं संध्याकाळी येणार आहे. तर आता निघालेला आम्ही भांबरुडाचा पाळा शोधा. इथं ह्याला भांबरूड म्हणतात, मला माहीत नव्हतं. गेल्या वर्षी माहीत पडलं ह्याला भांबरूड. आम्हाला म्हणत ते भांबरूड आणा, भांबरूड आणा तुमच्याकडे. आम्ही म्हणलं आमच्याकडे भांबरूड मिळेल काय नसते. नंतर समजलं याला भांबरूड म्हणतात. तिने घेऊन आलं द्यावं बघा, हे असतं ना, हे याला भांबरूड बोलतात याला. तर हे घेऊन जायचे आपल्याला काढून पोपटीमध्ये टाकण्यासाठी. हे टाकल्यावरती एक वेगळी टेस्ट येते पोपटीला. काढतो अमरूड, खायचं संध्याकाळी, मेहनत करायला हवी आहे वायच. हा एक संध्याकाळी पोपटी बाहेर गेल्या वर्षी केली, एक नंबर लागली, तिथपासून चटक लागली. दरवर्षी एक पार्टी पोपटीची करायची. यंदा भांबरूड जास्त आहे पोपटीत. तसं आम्ही काढलेला आहे ना. ते गेल्या वर्षी ते रत्नागिरीत आणली होती पोरांनी, ते कमी एवढं सांगितलं. आम्ही कसं भरपूर आणलं, आपल्याकडे कमी नाही. पोपटीत पीस कमी असतील पण भांबरूड जास्त आहे. फक्त पैशाची कमी आहे, बाकी काय कमी नाही. इकडे वरती आरत्या चालू आहेत, पूजा आहे, आणि आम्ही आलेलो आहे भांबरूड करायला. इथं मी भांबरूड काढत होतो आम्ही आता, आणि आता मी असा भांबरूड काढायला इथं इथं खाली वाकलो, आणि माझं लक्ष समोरच्या बांधाकडे गेला. बांधाकडे लक्ष गेल्यावर जे समोर दृश्य दिसलं ना, माझी बेकार टरकली. खरं सांगतो, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. हे बघा, हे बघा, दिसतंय काय? कोण आहे? बाबूराव आहे आतमध्ये, बाबूराव. बेकार टरकली. इथनं आपल्याला पडायला पाहिजे. चला. इथं थांबून पाहिजे ना. हे बाबा चल, तू काय बघतो दाखवून. असं आहे. बाकीचं लक्ष गेल्या गेल्या हवा गेली माझी, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवतो. चला आता घरी जाऊया. बस झालं एवढं काढलेलं आहे, बस झालं. संध्याकाळ झालेली आहे आता, आणि आम्ही निघालेलो आहे. हे बघा, त्याच्यात भांबरूड आहे. हे घासा बिसा घेतलेत, जेव्हा पेंडा व्हायचं घेतलेला आहे पेट व्हायला, आणि निघालेला आहे. तिकडे मित्र आमचे आलेत, तर चला जाऊया. गाडी घेऊन जायचं इथून आपल्याला वरती मित्राच्या घरात. भारी मजा असणार आहे आज. पोपटी एका वर्षाने पुन्हा. आपण आलो आता सूरजच्या घरी. चला, सगळी तयारी जोरदार चालू आहे, आणि आपले भाऊ सगळे आलेले आहेत इकडं. नमस्कार नमस्कार शेठ. कशात भरत ना? आजची पार्टी खास माझ्याकडनं आहे. ओ खापरे साहेब, इकडे आजची पार्टी माझ्याकडनं आहे, त्यामुळे मनसोक्त जेवायला या. पोपटी बिपटीचा बेत केलेला आहे, सगळा खर्च माझ्याकडून आहे, त्यामुळे आनंदात यावे. तिकट करणार. तयारी इकडे जोरदार चालू आहे. एवढं सगळं साहित्य आणलं आहे. तिकडे ते मडका आहे, माठ आहे, माठ. आई शपथ, पडलो असतो मी आता. डोईवर भरली घागर रे. माठ केवढा मोठा आणला नाही, याच्यात पोपटी शिजवायची आपल्याला. गेल्या वर्षीचा माठ होता तो फुटलेला, म्हणजे शिजता शिजता फुटला तो. आणि हे सगळं इकडं पसारा ठेवला आहे, हे सगळं तयारी चालेल ठेवू. इकडे सगळं हे धुणं वगैरे चालू आहे. चिकन धुत आहेत. खालची गोणी होतं. आई शपथ, मी वर आहे, वर डोक्यावर आहे बघा. किलीचं पान होत. खाली बस, खाली बस.
केळीचं पान तोडलेलं आहे आणि तिने डोक्यावर चढून बेकार विषय. डोक्यावर चढून थांब मला चिक नाही ना पडलाय. कुठं आहे पान? हा बघ काय नाही. अरे नाही मी आम्ही दुसरं ते वर राहिलं. परत घे आता परत घे. अरे तिथनं वर चढता नाही आलं मला काय सांगतो. मी हे दुसरं तोडलंय मित्रांनो, सॉरी माफ करा. माझ्या कमरेची तू लावतोस. बस खाली बरं अजून ते आहे रे त्याच्या. केळीचं आता मी ते भांबरुड्याचा पाला साफ करतोय व्यवस्थित. ह्याच्यावर सगळा गेम आहे, टेस्ट आहे या पाल्यावरती. दिवसभर मेहनत करून आणलेला आहे. आणि आता मी ते कांदा चिरून घेतोय चिकन मसालासाठी. चिकन मसाला आपल्याला वेगळा करायचा आहे. आणि इकडे चिकन मॅरिनेट केलेलं त्याचं ते पीस, प्रत्येक पीस बांधायचे आहेत आतमध्ये. तर ते काम चालू आहे. मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्याची असं ते बांधायचं आहे पूर्णपणे. पीस आहेत सगळे ते याच्यामध्ये या केळीच्या पानात बांधून घ्यायचे आपल्याला. गॅसवरती इकडे भात ठेवलाय शिजायला. गॅसवरती भात ठेवलाय. आता इथे आपल्याला लेअर लावायचे. मला एका याने हे पण दाखव ना, लाईट दाखवा. हे ती अंडी घ्या. अंडी पहिली काय टाकतोस खाली? एक लेअर चिकनचं लाव ना. पाला पहिला लावून चिकन लावून चिकन करता इकडे मस्तपैकी कडक मध्ये. सूरज भाव आहे आपला. आपण आहे इकडे चिकनचे आचारी. आईनावर किडलीवर काहीतरी करता आपण एक नंबर करणार. त्यांची पोपटी होईपर्यंत नाच केला. हा त्यांचे ते काय ते खाऊ दे. आपण चिकन खाऊन घरात जावे करतो. ओके यांचे खा नाही तर हा खतरनाक मध्ये झालंय. इकडं पोपटी भाजतोय आणि तिकडे चिकन शिजतंय. अशा रीतीने मेनू शिजायला तयार आहेत आपले. शिजत आहेत म्हणजे चिकन बऱ्यापैकी शिजलंय. पोपटी शिजायला थोडा वेळ जाणार आहे. एवढी सगळी आग केलेली होती खाली. पोपटीचा मडका उचलले आहेत ना. वा काय वास येतो माहिती. सुगंध भारी. शिजले आतमध्ये एक नंबर. गरम आहे त्यामुळे हात लावत नाही आतमध्ये. अंडी विंडी वगैरे कशी तयार झाले. एक नंबर झालंय रे. कडक झालंय. नादुखळा खाताना एक वेगळीच मजा येणार आहे. भूक पण जोरदार लागले. वाजलेत रात्रीचे 10:30 वाजता. आता सगळं तयार झालं. थोडं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. सलाड आतमध्ये बनवतोय आम्ही. दाखवतो सलाड बनवतोय आतमध्ये. तर अशा रीतीने इथे बघा कुठं आहे. इकडे सलाडची कापाकापी चालू आहे. सुरेश भाऊ आपला सलाड बनवतोय मस्त की. जाम मेहनत घेतोय आज. काकडी चिरून घेतलं नाही बारीक. आणि पोपटी इथे आपला आलेला आहे. मेन मेनू इथे आलेला आहे. आता पान धुवून घेतो. याच्यावरती पोपटी ओतायची आहे आम्हाला. मगाशी एकदा धुतलेलं पुन्हा धुवायचं. स्वच्छता मेन आहे. बाकी काय असू दे. केळीचं पान आता आगीवरती जरा शेकवून घेतोय गरम मस्त. फाटणार नाही त्यामुळे पोपटी ओतल्यावरती फाटणार नाही. इकडनं या मुद्द्याकडून घे जरा. ठेवलेलं ते कसं फाटणार ते. मला म्हणजे माझे शाळेचे दिवस आठवले. शाळेत मला अशी मम्मी आहे ना भाकरी तेव्हा द्यायची ना डब्यातून. तेव्हा केळीच्या पानात गुंडळून द्यायची. अशी केळीचं पान भाजायची. पण तेव्हा एवढं डोकं नसायचं का भाजायची. पण नशील ना. नंतर कळलं मला. तेवढं मेंदू कुठं शेंबूड पुसत जायला शाळेत. बस झालं. चला आता रेडी आहे. आता फाटणार नाही जास्त एवढं पाणी लगेच. भाजून शिकून मस्त आहे की. तर आता पोपटी खायला जायचं आहे. केलेलं आहे. जीवन एवढी मेहनत घेतलेली आहे. त्या मेहनत आता पोटात टाकायची वेळ आलेली आहे. चला आतमध्ये आता पुन्हा ते पान गरम करून आणलेलं नाही. आणि आता आतमध्ये आता मगाशी पोपटी आतमध्ये ठेवली होती. एवढा खमंग वास घुमलाय ना घरात आतमध्ये जबरदस्त. सगळ्या संपूर्ण घरात आता पोपटीचाच वास येतोय. आणि वाफ वाफ बघा. वाफ बघा. हा हा काय वाफ येते. आणि विषय पोपटी ओतण्याचा वेळ आलेली आहे. आणि पानावरती रांगेत ओतून घ्यायचे. त्या बाजून जा प्रांजन. त्या बाजून जा. हा
तर आता प्रांजल आपला पोपटी होतोय बघा कसा प्रोसिजर बघून घ्या मित्रांनो. हे बरोबर बोलला सर. चल हळूहळू घ्या, आरामात, घाई नाही. ओढ ओढ ते. एक नंबर आहे असं जोरात पाहिजे रे भाऊ. सुट्टे रे ते. ते भाऊ हे आता थांब थांब ते नको काढू भाऊ. सुट्टे ना रे. वाफ बघा कसा येतो, खमंग वास येतोय बघा असा. कशाला खायला मी कोकणी दर्शन सोबत बसलेलो आहे खायला. पहिल्या खातर मका, आपण चिकन, रताळ वगैरे व्यवस्थित आहे. पोपटी, गेल्या वेळीप्रमाणे एक आपला रताळी गुन्हाला पाहिजे. तिथलं चिकन नाद खुला रे. शिजवून चिकन खाणं आणि पोपटीचं खाणं जगा वेगळा आहे विषय. जबरदस्त. या चिकन पोपटी खायला. मटार पण खावा. चिकन, मके, मटर, रताळ. हा माहिती आहे मला, पण ते आता विसरलो होतो. हा मटर पण एक नंबर. ओवा टाकल्यामुळे चव आली त्याला. हा मक्याला पण एक वेगळा स्वाद आला. ह्याला मेन टेस्ट येते म्हणजे हे भांबरूड असतं ना, भांबरुडाच्या पाळ्याची मेन टेस्ट येते ह्याला. अंडी वगैरे सुद्धा आहेत. अंडा सोड ना सोडलं भाऊ जरा खाऊन बघू. आता अंडा, हा हा वाफ बघ असले ते. हा शिजलंय ना. अंडा खायचा आता. वाफ बघा. गरम वाटत आहे ते. गरम आळच आहे ना. वा चिकन चिकन कसला केलं बघा एकदम. कलेजी कुणाला पाहिजे ही? माझी कलेजी माझी. तुला बस पाहिजे. बस ओके. थँक्यू. चिकन एक नंबर झालाय. चिकन पण लय भारी. त्याच्यात पीस आहे ते बघा रे. हा. आहे सगळं बघ. त्याच्यात पीस आहे ते बघ. खाऊन झालाय, पोट भरलाय. भांडी वाजता घरात असते ते आम्हाला झोपलेलं असतं ना. जेवलं की झोपलं, भांडी घासायची काय नाही. झोपलं काय, मी एडिटिंग करत होतो. 12-12:30 वाजता एडिटिंग करत होतो. घरी निघायची वेळ झालेली आता. खूप मजा केलेली मस्त की पार्टी दरम्यान. चला बाबा भेटू लवकरच. ब्रो. सावकाश जावा. होय. सावकाश जावा. हो हो हो, तुम्ही पण रत्नागिरी सावकाश जावा. बसल्यावर कॉल करा. आम्ही दोघं निघाले की मसिया. दर्शन. मित्रांनो पार्टी वगैरे दणक्यात झालेली आहे मस्त की. खूप दिवसांनी, एका वर्षाने प्लॅन केलेला होता हा. एकत्र मित्र आम्ही रत्नागिरीतले मजा आले होते. तर भारी पोपटी एक वर्षाने पुन्हा पोपटी केलेली. मजा आली. पोपटी खाण्याचा एक वेगळाच आनंद, एक वेगळीच मजा असते आणि त्याची टेस्ट असते ती वेगळीच असते. तर आणि चिकन मसाला असे 2 मेनू आम्ही केलेले होते. पोटभर खाल्लेले, मजा मस्ती केलेली. तुम्ही बघितला तर आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.